वतन मेरे आबाद रहे तू, है वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू। ज़मीन हिंदुस्तान तेरे उन जानिसारों, जांबाजों, शहीदों और मुहाफिजों को सलाम है, सलाम है, सलाम है। खलीफुद्दीन गवाह है आज भी कारगिल की वो बुलंद चोटियां जिनको तुमने अपने लहू से सींच कर तिरंगे की आन बान और शान को रोशन कर दिया। है वतन वतन मेरे आबाद रहे तू, है वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, मेरे वतन है वतन मेरे वतन। वीर जवानांना आम्हा प्रत्येक भारतीयांचा सलाम। डोळे बंद, हात जोडायचे आणि मनापासून नमस्कार करायचा। ईश्वर दुसरा तिसरा कोणी नाहीये, देशसेवा करणारे लोक ईश्वरासमान आहेत। सावरकर, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, वासुदेव बळवंत फडके, बिरसा मुंडा यासारखे आणि ज्यांची नावं आपल्याला माहिती नाही असे अनेक लोक प्राणांची आहुती दिली त्यांनी आणि आपलं स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं। आपण स्वतंत्र झालो, इंग्रजांना आपण हाकलून लावलं, आपल्या देशाचं कारभार करण्यासाठी हातात घेण्यासाठी आपण सज्ज झालो। मुलांनो, क्रांतिकारकांची हे कार्य होतं, ही कार्याची प्रेरणा आजही आपल्या अंगामध्ये धगधगत आहे आणि त्याच्याचमुळे कारगिल सारखा विजय आपल्याला प्राप्त झाला। आणि सांगतो की काही सिव्हिल ड्रेस मधले लोक आले आणि त्यांनी कारगिल सेक्टर मधील 11,000 फूट उंच टेकडीवर तळ ठोकलाय। स्पष्ट होतं, सिव्हिल ड्रेस मध्ये आलेले ते दुसरे कोणी नाही तर पाकिस्तानी घुसखोर होते, ज्यांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या बाजूने तळ ठोकला होता। बातमी छावणीतून वरपर्यंत पोहोचली आणि ऑपरेशन विजय सुरू केलं गेलं। त्याला आपण कारगिल युद्ध म्हणून ओळखतो। 1999च्या मे ते जुलै या 2 महिन्यात झालेला संघर्ष काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात घडला म्हणून कारगिल युद्ध हेच नाव पडलं। तसं याआधी देखील पाकिस्तानकडून काश्मीर ताब्यात घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले, पण कारगिल युद्ध हे भारताला अस्थिर करणाऱ्या जिहादींच्या 20 वर्षाच्या मोहिमेतील एक टर्निंग पॉइंट समजला जातो। या युद्धाचे 3 टप्पे होते। पहिला, श्रीनगर ते लेहला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 वर कंट्रोल ठेवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी घुसखोरांनी महत्त्वाच्या मोक्याच्या ठिकाणांचा ताबा घेतला होता। पाकिस्तानी सैन्याने द्रास कारगिल टेकड्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता। दुसरं, भारताने घुसखोरी शोधून काढली आणि लगेचच प्रतिहल्ल्यासाठी आपल्या सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली। आणि तिसरा टप्पा म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये जोरदार संघर्ष झाला, पण भारतीय सैन्याने आपल्या शौर्याने ऑपरेशन विजय हाती घेतले